आज आपण ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचे सार समजून घेणार आहोत. तत्पूर्वी माऊलीच्याच पद्धतीने मंगलाचरण करूया. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलात्मती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. माझ्या प्रेमळ भक्तजन हो, संतजन हो, आज आपण ज्ञानेश्वर माऊलीच्या भावार्थ दीपिकेतील प्रथम अध्याय अनुभवणार आहोत. हा अध्याय म्हणजे गीतेची प्रस्तावना नाही तर ज्ञानाच्या मंदिराचं प्रवेशद्वार आहे. माऊली म्हणतात, हे सर्वांचे मूळ असणाऱ्या आत्मरूपी ओंकारा तुझा जय जयकार असो. मित्रांनो, गणेश म्हणजे बुद्धीचा प्रकाश. मित्रांनो, सरस्वती म्हणजे वाणीची शुद्धता. आणि मित्रांनो, गुरु म्हणजे जीवनाची दिशा. माऊली सुंदर उदाहरण देतात. डोळ्यात अंजन घातल्यानंतर पायाळू माणसाला जसं भूमिगत असणारा खजिना दिसायला लागतो, अगदी त्याच पद्धतीने गुरु म्हणजे हे ज्ञानरूपी अंजन आहे. ज्यावेळी सद्गुरूकडून साधकाला आत्मज्ञानाची प्राप्ती होते, त्यावेळी त्याला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये दिव्य दृष्टी प्राप्त होते. झाडांच्या मुळाला पाणी घातले की फांद्या टवटवीत व्हाव्या, अगदी त्या पद्धतीने गुरुची सेवा म्हणजे सर्व ईश्वरांची सेवा. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करणारा सूर्य. गुरु म्हणजे आत्म्याला स्वतःशी खरी ओळख घडविणारे संत. माऊली सांगतात, देव शोधायला जाऊ नका. गुरु मिळाला की देव आपोआप मिळतो. आणि माऊली श्रोत्यांना सुद्धा, ऐकणाऱ्यांना सुद्धा विनंती करतात. माऊली म्हणतात, अहो, ऐकणारे हे सांगणाऱ्यापेक्षा महान असतात. म्हणजे ज्ञान देणारा महान नसून ज्ञानार्जन करणारे म्हणजे श्रवण ही जी साधना आहे, ही सर्वोच्च साधना माऊली मानतात. माऊली म्हणतात, अहो, तुम्ही माझे मायबाप आहात. जैसा स्वभाव मायबापाचा. एखादं लहान मूल काहीतरी बडबड करायचा प्रयत्न करतं, त्यावेळी आई वडिलांना त्याच्या बोलण्याचं एवढं कौतुक वाटतं की माऊली म्हणतात, मी आज तुमचा बालक आहे आणि माझ्या बोलण्याचं तुम्ही कौतुक करालच याची मला खात्री आहे. आणि माऊली म्हणतात, अहो, तुम्ही संत सज्जन आहात, तुम्ही देव आहात, तुम्ही मला अंगीकार केलेला आहे. अर्थातच माझे जे काय गुन्हे असेल ते नक्की तुम्ही सहन करून घ्याल. त्यासाठी मला वेगळी प्रार्थना करायची आवश्यकता नाही. आणि त्यानंतर माऊली महाभारताचं महात्म्य सांगतात. माऊली म्हणतात, महाभारत म्हणजे चमत्कारांची खाण. महाभारत म्हणजे विचारांचा बगीचा. महाभारत म्हणजे सर्व धर्माचे माहेरघर. म्हणून माऊली म्हणतात, महाभारतात जे नाही ते त्रैलोक्यात नाही. माऊली त्यानंतर गीता महात्म्य सांगतात. माऊली म्हणतात, महाभारत हे कमळाप्रमाणे आहे आणि गीता म्हणजे त्यातील परागकण आहे. व्यासांनी वेदरूपी समुद्र मंथन केला आणि त्या महाभारताची लोणी काढली आणि त्या लोण्याला ज्ञानाग्नीने कडवले आणि शेवटी तयार झालं ते साजूक अमृतरूपी तूप. त्याचं नाव आहे गीता. अशा पद्धतीचं गीतेचं महात्म्य इथं सांगताना दिसतात. त्यानंतर माऊली स्वतःबद्दल उदार असणारं जे अंतःकरण आहे त्याद्वारे नम्रता व्यक्त करतात. अहो, आणि हीच तर खरी संताची ओळख आहे. ज्ञान वाढलं की अहंकार कमी होतं. इतकं मोठं ज्ञान देणारे, ज्याला आपण ज्ञानाचा महासागर म्हणतो, ती ज्ञानराज माऊली काय म्हणते, मी अज्ञानी आहे, मी मूर्ख आहे. गीता एवढी महान आहे की भगवान शंकर सुद्धा तिचं पूर्ण वर्णन करू शकत नाही, मग मी काय. आणि म्हणतात, अहो, सूर्याच्या तेजाला कोणी उजाळा देऊ शकतो का? अथवा एखाद्या चिलटाने विचार करावा की आकाश मुठीत धरावं. त्या पद्धतीने माझा प्रयत्न चालू आहे. परंतु म्हणतात, जरी मी मूर्ख असलो, जरी मी अज्ञानी असलो, जरी मी अविवेकी असलो,
पण मला श्री गुरु निवृत्तीनाथाचा आशीर्वाद आहे, त्यांचाच मला ह्या कामामध्ये आशीर्वाद आहे. म्हणून म्हणतात, अहो संत कृपा असेल तर मुका माणूसही वेद बोलतो, आणि संत कृपा असेल तर रेडा सुद्धा वेद बोलतो. हे आपण पाहिलेलं आहे. आणि संत कृपा असेल तर एखाद्या लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा आणि त्याचं सोन्यामध्ये रूपांतर व्हावं. अगदी त्या पद्धतीने मी गीता सांगू शकतो, यात काहीही नवल नाही. ते फक्त श्रीगुरूंचे महात्म्य आहे. अशा पद्धतीची भावना श्रीगुरूच्या प्रती ज्ञानेश्वर माऊली इथे करताना दिसतात. त्यानंतर माऊली आपल्याला गीता कसं सेवन करावं आणि कोणी सेवन करावं त्याबद्दल मार्गदर्शन करतात. माऊली म्हणतात, ज्याचं अंतःकरण स्थिर आहे, जो गंभीर आहे आणि प्रसन्न आहे, तोच या गीतेचं रहस्य जाणतो. अहो ज्या पद्धतीने एखादा भ्रमर कमळदळावरती बसून कमळदळाला पत्ता न लागता परागकण सेवन करतो, अगदी त्या पद्धतीने मनाचे कान करून हे गीता सेवन करायचंय. त्यानंतर माऊली युद्धभूमीचं दृश्य वर्णन करत असताना अर्जुनाच्या रथाचं थोडंसं वर्णन करतात. ते म्हणतात, अहो अर्जुनाच्या रथाबद्दल काय सांगावं. अर्जुनाच्या रथावर साक्षात महादेव विजयी ध्वजावरती हनुमंताच्या रूपाने हजर आहेत अर्जुनाचं रक्षण करायला. आणि अर्जुनाच्या रथावरती साक्षात श्रीकृष्ण परमात्मा स्वतः सारथी म्हणून काम करतात. विचार करा, परमेश्वर स्वतः सारथी असेल तर भक्ताला कुठलं संकट येणार आहे हो. आणि म्हणूनच अर्जुनाचं विजय हे निश्चित आहे. पण कुरुक्षेत्रावरची परिस्थिती वेगळी आहे. अर्जुन कुरुक्षेत्रावर प्रवेश करताच धृतराष्ट्र विचारतो संजयला, संजय कुरुक्षेत्रावरती काय चाललेलं आहे जरा सांगावं. माझे आणि पांडवाचे लोक युद्धासाठी जमले आहेत, ते काय करतायत. संजय सांगतो, दोन्ही बाजूची सेना भयंकर आहे, दोन्ही बाजूनी शंखनाद होतोय, त्या आवाजाने तीनही लोक हादरतायत, पण पांडवांचा शंखनाद विशेष प्रभावी आहे, कौरवांच्या हृदयात भीती निर्माण करणार आहे. अर्जुन कृष्णाला सांगतो, देवा माझा रथ दोन्ही सैन्यांच्या आतमध्ये उभा करा, मला पाहू द्या कोण कोण युद्धाला आलेले आहे. अर्जुनाच्या सांगण्याप्रमाणे कृष्ण आपला रथ पुढे घेऊन जातात आणि समोर भीष्माचार्य, द्रोणाचार्य, सर्व कुटुंबीय नातेवाईक पाहतात. अर्जुनाचं मन बदलतं. तो म्हणतो, देवा यांना पाहताच माझे हात थरथरायला लागलेले, माझं तोंड कोरडं पडलं, माझं गांडीव धनुष्य हातातून सुटलं, माझं मन भ्रमित झालेलं आहे. आणि मग अर्जुन म्हणतो, हे माझे लोक आहेत, त्यांना मारून मला विजय नको, त्यांच्या वधाने मला पाप लागेल. अहो अर्जुन कधी काळी ज्याने भगवान शंकरालाही जिंकलं होतं, एवढा ताकदवान तो योद्धा आज इथे मोहामध्ये अडकला. आणि अर्जुनाच्या मनामध्ये तर्क वितर्क, ज्याला अविवेक म्हणतात, त्यांनी राज्य केलेलं आहे. अर्जुन पुढे म्हणतो, देवा मी हे युद्ध करेन तर माझं कुळ नाश होईल, धर्म नष्ट होईल, स्त्रिया बिघडतील, वर्णसंकर होईल, पितरांना श्राद्ध मिळणार नाही, सर्व समाज अधर्मात जाईल. म्हणून अर्जुन स्वतःच निष्कर्ष काढतो की शस्त्र न उचलता मी मारला गेलो तरी चालेल. अर्जुन रथावून खाली उतरतो, धनुष्य टाकतो, रडू लागतो. जसा राहूग्रस्त सूर्य त्याप्रमाणे अर्जुनाची अवस्था झालेली आहे. अहो शूराला शत्रू हरवू शकत नाही, पण त्याचा मोहच त्याला हरवतो. आपल्या जीवनासाठी एक महत्त्वाचा आध्यात्मिक संदेश आहे. आपले जीवन म्हणजेच कुरुक्षेत्र, आपले सद्गुण म्हणजेच पांडव, आपले विकार दुर्गुण म्हणजेच कौरव, आणि आपला जीव म्हणजेच अर्जुन. अहो कृष्ण म्हणजे सद्गुरू, आणि आध्यात्मिक जागृतीची खरी सुरुवात म्हणजेच
आजचा अध्याय. मित्रांनो, आपण सर्वजण कधी ना कधी अर्जुनासारखं गोंधळून गेलेलो आहोत. निर्णय जमत नसतात त्यावेळी आपण आपल्या जीवनरथाचा सारथी कोण आहे ते आपण तपासलं पाहिजे. जर आपल्या जीवनरथाचा सारथी श्रीकृष्ण असेल, म्हणजे विवेक असेल, तर आपल्या जीवनात गीता पर्व नक्की सुरू होईल, जीवन आनंदमय होईल. पण जीवनात विवेक ऐवजी अविवेक आणि मोह यांनी जर ताबा घेतला असेल तर आपल्या जीवनाचा विनाश अटळ आहे, कौरवासारखं. म्हणून आपल्या जीवनरूपी कुरुक्षेत्रामध्ये पांडवरूपी सद्गुण वाढीला लागतील तरच दुर्गुणरूपी कौरवांचा जीवरूपी अर्जुनाकडून नक्कीच पराभव होईल, अंत होईल, विनाश होईल. फक्त गरज आहे ते कृष्णरूपी सद्गुरूंना शरण जाण्याची. म्हणून आजच संतांना शरण जा आणि ह्या गीता तत्वाचा आनंद घ्या. आजचा हा ज्ञानेश्वरी अध्याय पहिला सार आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, हा व्हिडिओ इतर परमार्थिक ग्रुपला नक्की शेअर करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.